एक काळ होता जेव्हा शेतकरी फक्त आकाशाकडे पाहून पावसाचा अंदाज लावत होता. माती हातात घेऊन जमिनीची ताकद ओळखत होता आणि नशिबावर शेती चालवत होता. पण आज शेतीत नवं युग उगवतंय, जिथे निर्णय घेतोय डेटा, निरीक्षण करत आहेत ड्रोन, आणि शेतकऱ्याचा नवा साथीदार बनलाय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. चला तर मग पाहूया ही तंत्रज्ञानाची आणि मातीची एक अनोखी गोष्ट. शेती म्हणजे संघर्ष, अनिश्चित हवामान, वाढते खर्च, कमी होत जाणारे उत्पादन. अनेक वर्ष शेतकरी अनुभवावर शेती करत राहिला, पण आता अनुभवाला मिळालंय तंत्रज्ञानाचं बळ. आजचा शेतकरी मोबाईलवर पाहतोय पावसाचा अंदाज, जमिनीतील आर्द्रता, रोगांचा इशारा आणि बाजारभाव सुद्धा. AI आता फक्त शहरात नाही तर गावाकडेही पोहोचले. पूर्वी अंदाजाने पाणी दिलं जायचं, कधी जास्त कधी कमी. हे सेन्सर जमिनीतील ओलावा मोजतात आणि माहिती AI कडे पाठवतात. आणि AI शेतकऱ्याला सांगतं, आत्ता पाणी द्या किंवा थांबा. परिणाम: पाण्याची बचत, विजेची बचत आणि उत्पादनात वाढ. आज आकाशातून उडणारे ड्रोन शेतकऱ्याचे नवे डोळे बनलेत. AIच्या मदतीने हे ड्रोन पिकांमधील रोग आधीच ओळखतात. जिथे गरज आहे तिथेच फवारणी, कमी खर्च, कमी विषारी रसायनं आणि अधिक सुरक्षित शेती. पूर्वी शेतकरी बाजारात जाऊन भाव समजून घेत होता, पण तोपर्यंत उशीर व्हायचा. शेतकरी आता स्मार्ट उद्योजक बनतोय. AIमुळे बदलते फक्त शेती नाही, तर बदलतोय संपूर्ण ग्रामीण भारत. गावातला तरुण आता शहराकडे निघत नाही, कारण भविष्य आता गावातच उभं राहतंय. महिला शेतकरी डिजिटल होत आहेत, निर्णय घेत आहेत आणि नव्या आत्मविश्वासाने शेती सांभाळत आहेत. ही फक्त तंत्रज्ञानाची क्रांती नाही, ही आशेची क्रांती आहे. कधी काळी हवामानाशी लढणारा शेतकरी आज तंत्रज्ञानासोबत चालतोय. त्याच्या हातात अजूनही माती आहे, पण आता त्या हातात भविष्यही आहे. AI मशीन असू शकतं, पण त्यामागचं स्वप्न अजूनही एका शेतकऱ्याचंच आहे. जेव्हा तंत्रज्ञान आणि माती एकत्र येतात, तेव्हा फक्त पिकं उगवत नाहीत, तर उगवतं नव्या भारताचं भविष्य. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. जेव्हा तंत्रज्ञान आणि माती एकत्र येतात, तेव्हा फक्त पिकं उगवत नाहीत, तर उगवतं नव्या भारताचं भविष्य. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.